ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार आपण करत आहोत। हा विचार करत असताना ज्ञानोबारायांच्या चरित्राचं चिंतन करत असताना आपण असं ऐकत होतो की ज्ञानोबारायांच्या अवतारापासून चाललेला हा विचार, ज्ञानदेव शब्दाची अर्थ, ज्ञानोबारायांचा बालपण, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना लौकिकाच्या पातळीवर ज्ञानोबाराय कसे आहेत आणि तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर ज्ञानोबाराय कसे आहेत, या दोन्ही अंगाने आपण विचार करतो आहे। हा सगळा विचार करत असताना या जगातल्या लोकांनी ज्ञानोबारायांकडे देहदृष्टीने पाहिलं, पण ज्ञानोबाराय मात्र जगाकडे आत्मदृष्टीने पाहतात, असा तत्त्वज्ञानाचा विचार आहे। सामान्य माणूस ज्ञानोबारायांकडे देहदृष्टीने पाहतोय आणि देहदृष्टीने पाहिलं की निंदा, हेटाळणी या सगळ्या गोष्टी येतात। आत्मदृष्टीने पाहिलं की तिथं निंदा, हेटाळणी किंवा स्तुती निंदेचा परिणाम नसतो। या सगळ्यामध्ये विठ्ठलपंत एके दिवशी उद्विग्न होऊन आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरला जातात। ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा नित्य करण्याचा नियम त्र्यंबकेश्वरमध्ये ते करतात। एके दिवशी प्रदक्षिणा करताना निवृत्तीनाथांची आणि त्यांची ताटातूट होते। निवृत्तीनाथ महाराज चुकून एका गुहेमध्ये जातात आणि ती गुहा असते गहिनीनाथ महाराजांची। गहिनीनाथ महाराजांची निवृत्तीनाथां महाराजांबरोबर कृपा होते आणि निवृत्तीनाथ महाराज ज्यावेळेस गुहेतून बाहेर येतात, त्र्यंबकेश्वरमध्ये येतात, आपल्या आईवडिलांना भेटतात आणि सगळा वृत्तांत सांगतात। आणि हा सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर मुक्ताबाई निवृत्तीनाथ महाराजांना विचारते की दादा, तुला उपदेश झाला म्हणजे नेमकं काय झालं? निवृत्तीनाथ महाराज सांगतात, काय सांगू बाई, झाले काहीच्या काही। हे आपण काल ऐकत होतो आणि हे ऐकत असताना माझ्या गुरुने माझे मज दिले, माझे मज दिले, माझे मज दिले इथपर्यंत येऊन थांबलो होतो। निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की माझ्या गुरुनी मला माझंच देऊन टाकलं, माझ्या स्वस्वरूपाची जाणीव मला झाली। स्वस्वरूपाची जाणीव होण्याकरिता सद्गुरू कृपा लागते, गुरुकृपेशिवाय स्वस्वरूपाची जाणीव होत नाही। आणि म्हणून मानवी जीवनामध्ये गुरुकृपा किती महत्त्वाची आहे याचा विचार थोडासा विस्ताराने काल पाहिला। मुक्ताबाईंनी दुसरा प्रश्न विचारला होता, आता हे पुढं कोणाला देणार, पुढं कोणाला देणार? निवृत्तीनाथ महाराजांनी ते कोणाला दिलं याचं चिंतन एकनाथ महाराजांनी केलं आहे। निवृत्तीनाथाने ज्ञानदेवा पाही एका जनार्दनी तेही बोधी येली। निवृत्तीनाथांनी हे जे तत्त्वज्ञान आहे, हा जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे, हा पुढं कोणाला दिला तर ज्ञानोबारायांना दिला, असं नाथ महाराज सांगतात आम्हाला। त्याबरोबर ज्ञानदेव उपदेश करून या पाही सोपान मुक्ताई बोधी येली, असंही प्रमाण नाथ महाराजांनी दिलं आहे। दोन मतप्रवाह आहेत। निवृत्तीनाथ महाराजांनी हा तत्त्वज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा उपदेश ज्ञानोबारायांना केला, ज्ञानोबारायांनी सोपान काका आणि मुक्ताबाईंना केला, असा एक मतप्रवाह आहे। निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना उपदेश केला, निवृत्तीनाथ महाराजांनी सोपान काकांना उपदेश केला, निवृत्तीनाथ महाराजांनीच मुक्ताबाईला उपदेश केला, असा एक मतप्रवाह आहे। दोन्हीला दोन वेगवेगळी प्रमाणं पण आहेत। असो, पण एकंदरीत काय झालं की त्र्यंबकेश्वरमध्ये, त्र्यंबक राजाच्या या नगरीमध्ये या चारही मुलांवर ब्रह्मज्ञानाचा उपदेश झाला। निवृत्तीनाथांनी ती परंपरा सांगून ठेवली आमच्याकडे। आदिनाथ उमा बीज प्रगटले म्हणत असताना भगवान आदिनाथांनी पार्वतीला जे ब्रह्मज्ञान सांगितलं, ते ब्रह्मज्ञान सांगताना ते मच्छिंद्रांनी ऐकलं आणि मच्छिंद्रांनी बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष ओळाला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा। गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना दिलं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी हे ज्ञानदेवांना दिलं।
पुढं विचारलं ज्ञानदेवानी कुणाला दिलं? ज्ञानदेवा सारं चोजविले. ज्ञानोबारायांनी मात्र सगळ्या जगाला दिलं. आणि म्हणून एक अशा पद्धतीचं जुने कीर्तनकार एक चिंतन सांगत असत की पूर्वी एक गुरु एक शिष्य होता. पूर्वी एक गुरु एक शिष्य होता. भगवान विष्णूंनी शंकरांना द्यायचं, भगवान शंकरांनी पुन्हा विष्णूला द्यायचं, पुन्हा भगवान विष्णूंनी शंकराला द्यायचं. हे एक गुरु एक शिष्य परंपरा कुठपर्यंत होती? ज्ञानोबारायापर्यंत. एका गुरुकडून एका शिष्याकडे हे ब्रह्मज्ञान जायचं. परंतु हे जो ब्रह्मज्ञानाचा ठेवा आहे हा जेव्हा ज्ञानोबारायांना मिळाला, ज्ञानोबारायांनी मात्र काय केलं? ज्ञानोबारायांनी क्रांती काय केली? तर ज्ञानोबारायांनी हा ब्रह्मज्ञानाचा ठेवा सगळ्या जगाला दिला. हे ज्ञानोबारायांच्या चरित्रातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आत्तापर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा होती, पण ज्ञानोबारायांनी हे ब्रह्मज्ञान मात्र जे लोपले ज्ञान जगी, जे लोपलेलं होतं, हित नेनती कोणी, हे याच्याबद्दल कोणाला जाणीव नव्हती, ते ज्ञान सगळ्या जगाला देण्याकरिता अवतार पांडुरंगे नावं ठेविले ज्ञानी. जे लोपलेलं होतं, झाकलेलं होतं, असं जे ज्ञान आहे, एक गुरु एक शिष्य परंपरेतून येत असलेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञान ज्ञानोबारायांनी मोकळं करून टाकलं. ते सगळ्या जगाला वाटायचं काम करून टाकलं. हे ज्ञानोबारायांच्या चरित्रातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांच्या चरित्रावर बोलता येतं. आता हे जे ज्ञान प्राप्त झालं, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज सोपान काकांबद्दल बोलत असताना नामदेव यांची भाष्य अशी आहे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशिले. ब्रह्मज्ञानाचा उपदेश झाल्यानंतर येणारं तेज हे काही वेगळं असतं. ज्ञानाचं तेज हे सर्वश्रेष्ठ तेज आहे. त्यामुळे या तीनही मुलांकडे पाहत असताना नामदेवांनी मात्र म्हणावं, जगी सूर्य जैसे प्रकाशिले. ज्या पद्धतीने जगामध्ये सूर्याचा प्रकाश, सूर्य हा तेजस्वी आहे, तशा पद्धतीने तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. हे तीन देव, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि चौथी मुक्ताई आदिशक्ती, हे तीन देव म्हणजे परब्रह्मीचे ठसे आहेत. आणि हे बोलताना नामदेवांनी वर्णन करावं, धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य तो निधान ज्ञानदेव. धन्य आहे ते निवृत्तीनाथ महाराज, धन्य आहेत ते सोपान काका, धन्य आहेत नवे नवे ते ज्ञानोबाराय, धन्य आहेत. अशा पद्धतीची धन्यता या तिघांना नामदेवांनी द्यावी. परब्रह्मीचे ठसे म्हणावं. सूर्य ज्या पद्धतीने प्रकाशाला येतो त्या पद्धतीचं दैदिप्यमान अशा पद्धतीचे या तिघांच्याबद्दल बोलावं. विठ्ठलपंतांनी विचार केला, आपली यात्रा सफल झाली. ज्या उद्देशाने मी इथं आलो होतो त्या उद्देशाच्या पुढील उद्देश साध्य झाला. विठ्ठलपंतांनी मनात असं आणलं होतं की जेणेकरून आपल्या मुलाकडून साधना घडावी, परंतु इथं त्या साधनेचं फलही मिळून गेलं ना. विठ्ठलपंतांना आनंद याच्यात आहे, आपण आपल्या मुलाकडून साधना करावी म्हणून आपण आपल्या मुलांना घेऊन आलो, पण मुलांच्या साधनेचं फलही मुलांना मिळून गेलं. साधना साध्य अवस्थेपर्यंत पोहोचली, सिद्धता झाली. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा उपदेश झाला. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना त्र्यंबकेश्वरमध्येच उपदेश केला. त्याच्यावरही दोन मतप्रवाह आहेत, मला वादाच्या विषयात जायचं नाही, पण एक सरळ साधी चरित्राची भूमिका मांडतो. आणि मग विठ्ठलपंतांनी विचार केला, आता चला माघारी जाऊया आपण. आणि मग विठ्ठलपंत रुक्मिणी आपल्या या चारही मुलांना घेऊन माघारी आळंदीत येतात. विठ्ठलपंत ज्यावेळेस माघारी आळंदीमध्ये येतात तेव्हा काय घडतं हा महत्त्वाचा प्रसंग आहे. ज्ञानोबारायांच्या चरित्रामधले हे चढ उतार जर आपण डोळ्यासमोर घेतले तर आपल्या लक्षात येईल की एखादा महात्म्याला सुद्धा किती वेगवेगळ्या पद्धतीने जीवनामध्ये या चढ उतारांना सामोरं जावं लागतं. कधीकधी प्रश्न पडतो की विठ्ठलपंतांनी आळंदीहून त्र्यंबकेश्वरला निघायचं म्हटलं की निघायचं, विठ्ठलपंतांनी आळंदीहून आपेगावला निघायचं म्हटलं की निघायचं. आणि मग कधी कधी विचार पडतो की विठ्ठलपंतांचं घर नेमकं आहे तरी कुठं. हे विराट बरोबरच होतं, कायम बरोबर असायचं. तो काळ किती विचित्र आहे बघा. माघारी आले आणि माघारी आल्यानंतर विठ्ठलपंतांच्या मनामध्ये एक चिंता लागून राहिली. मुलं मोठी होऊ लागली. निवृत्तीनाथ महाराजांचं उपनयन संस्काराला योग्य अशा पद्धतीचं वय झालंय. वैदिक संप्रदाय आम्हाला असा सांगतो,
भारतीय संस्कृती आम्हाला असं सांगते की माणसावर जे 16 संस्कार केले जातात त्याच्यामधला प्रत्येक संस्कार हा महत्त्वाचा असतो. अगदी गर्भाधान नावाच्या संस्कारापासून, जन्माच्या संस्कारापासून अंत्यविधीच्या संस्कारापर्यंतचे प्रत्येक संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे सांगितले जातात. त्याच्यातला हा उपनयन संस्कार, ज्याला अगदी सोप्या भाषेमध्ये मुंज असं म्हटलं जातं. उपनयन संस्कार गायत्री मंत्राची दीक्षा आहे. उपनयन संस्कार या शब्दाचा एका वाक्यात अर्थ सांगायचा झाला तर ती एक गायत्री मंत्राची दीक्षा आहे. आणि मग विठ्ठलपंतांना असं वाटायला लागलं की आपल्या मुलांचं उपनयन झालेलं नाही आहे. मला कधी कधी विठ्ठलपंतांच्या मनातली ही चिंतासुद्धा एका प्रश्नाला जन्म देणारी वाटते. मी नामदेवरांचं प्रमाण देतो. नामदेव असं सांगतात, झाली उपवर व्रतबंधा योग्य, उभयता उद्वेग चिंतातुरे. झाली उपवर व्रतबंधा योग्य, व्रतबंधन करण्याच्या योग्य अशा पद्धतीची मुलं आपली उपवर झालेली आहेत. उभयता दोघांनाही उद्वेग औदासीन्य आलंय का, चिंतातुरे. आता यांचं उपनयन कसं होणार, यांची मुंज कशी होणार. जोपर्यंत मुंज होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढले सगळे विधी होणार नाहीत. आणि आपल्याला तर बाहेर काढलंय, आपल्याला तर या जातीतून बाहेर टाकलंय, वाळीत टाकलंय. या दोघांना चिंता लागायला लागली. एका दृष्टीने मला असं विचारायचं होतं की निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या चौघांना खरंच उपनयन संस्काराची गरज आहे का. मी लौकिकाच्या एक थोड्या अध्यात्माच्या कसोटीवर विचारतो, कोणाला ही गरज आहे. मी देह अशा वृत्तीवर जो आरूढ आहे त्याला या संस्काराची गरज आहे. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीमध्ये जो लीन झालेला आहे त्याला या कोणत्या संस्काराची गरज पडणार आहे. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल या अनुभूतीमध्ये जो महात्मा गेलेला असतो त्याला देहाची आसक्तीच राहिलेली नाही. देह तवा आहे प्रारब्धाधीन, याचा मी का शिन भार वाहू माता. तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. ज्ञानोबा आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना बोलतात. शरीर भाव नासती अशी स्थिती झालेली आहे. मी अनेक वेळेला एक प्रमाण देऊन गेलोय, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो, या अवस्थेमध्ये हे महात्म्य आहे. त्यामुळे देहाचं आता ममत्वच राहिलेलं नसेल तर या देहावर संस्कार झाले पाहिजे हे कोणत्या पद्धतीने मांडायचं. ज्ञानोबारांच्या चरित्रातल्या ही सगळ्यात महत्त्वाची घटना आहे. कारण इथून एक वेगळं वळण ज्ञानोबारांच्या चरित्राला लाभतं आहे. आणि म्हणून याच्यावर अभ्यास करणाऱ्यांनी अनेकांनी असा प्रश्न विचारला आहे की खरंच ज्ञानोबारांना उपनयन संस्काराची गरजच होती का. विठ्ठलपंतांना मात्र ही चिंता लागायला लागली. आणि मग प्रश्न असा आहे, विठ्ठलपंतांना माहीत नाही का इथं ब्रह्मज्ञानाचा उपदेश झाला आहे. बरं, क्रम असा आहे, उपनयन संस्कार झाल्यानंतर मुलाने घरातून बाहेर जायचं, गुरुग्रही राहायचं, अभ्यास करायचा, गुरूंचा उपदेश होतो आणि मग यायचं आणि आपलं गृहस्थ आश्रम स्वीकारायचं, जे पुढं असेल ते असेल. असा एक क्रम आहे, एक साधारण क्रम आपल्याकडे असा सांगितला जातो. पण इथं काय झालंय, अगोदरच गुरुपदेश होऊन गेलाय. इथं अगोदरच गुरुपदेश झालेला आहे, अगोदरच ब्रह्मात्मबोध झालेला आहे. गहिनीनाथांची कृपा निवृत्तीनाथांवर झालेली आहे, ज्ञानोबारायांवर झालेली आहे, उपदेश झालेला आहे. आणि उपदेश झालेली ही तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे तसे जगी अवतरले सूर्य जैसे म्हणून प्रकाशले सूर्य जैसे म्हणून नामदेवराजे वर्णन करतात. या स्थितीतून वर्णन विचार जर केला तर यांना कुठं उपनयन संस्काराची गरज पडणार होती. जर उपनयन संस्कार करावं असं म्हणत असाल तर हा उलटा क्रम होईल. पण मग तरीसुद्धा असं का घडावं, त्याचं एक साधं कारण आहे. त्याचं एक साधं कारण असं आहे की ही तीनही मुलं, ही चारही मुलं ही एक साक्षात परमात्मा आहेत याची जाणीव विठ्ठलपंतांना आहे, नाही असं नाही. परंतु ही एक केलेली लीला आहे. लोकवत्तु लीला कैवल्यम या सूत्राने चला, ब्रह्मसूत्रातल्या या सूत्राने चला. का विठ्ठलपंत मात्र निवृत्तीनाथ महाराजांकडे, ज्ञानेश्वर महाराजांकडे ही माझी मुलं आणि मी त्यांचा पिता, कारण मृत्यू लोकामध्ये राहत असताना या व्यवहारानेच राहावं लागणार होतं ना. नाही पटलं, मी दुसरं उदाहरण देतो. हे पटण्याकरता दुसरं उदाहरण देतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचं चिंतन पहा.
आपण सगळे कृष्णाष्टमी आता आली पुढं, मागे एकदा कृष्णचरित्र ऐकलंय. भगवान अवताराला आल्याबरोबर ते जे भगवंताचं रूप पाहिलं आणि पाहिल्याबरोबर देवकीची झालेली स्थिती काय, याच्यावर वर्णन करताना अनेक अभंग आहेत. ते साक्षात परमात्मा, ते दिव्य रूप अवताराला आलं ना, आणि अवताराला आल्याबरोबर देवकीच्या मुखातून शब्द येऊ लागले, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, असे शब्द येऊ लागले. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. ते जगजेठी म्हणून सगळीकडे ते दिसायला लागले एकदम. आणि ते जगजेठी म्हणून पाहिल्याबरोबर, ते जगजेठी म्हणून पाहिल्याबरोबर देवकीने सांगितलं, कृष्णा हे असलं मला रूप नको, मला माझ्यासारखा बाळरूपच पाहिजे. हे असलं जगजेठी नको म्हटले मला, का बाळरूपच पाहिजे. मग ते झनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. हे झालं देवकीचं. जरा पुढं चला, यशोदेचं वर्णन करा. यशोदेचा विचार केला तर यशोदेचाही हाच विचार आहे, याच्यापेक्षा वेगळा काय विचार आहे. आपण नेहमी सांगतो, कृष्णचरित्रामध्ये मी अनेकदा गोष्ट सांगितलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आल्यानंतर गंगेच्या काठावर काशीमध्ये काही विद्वान पंडित ब्राह्मण सायंकाळच्या वेळेला चर्चा करत बसले. आणि बसल्या बसल्या एकाने सांगितलं, हो कळालं का, गोकुळ नावाच्या गावामध्ये एका गवळ्याच्या घरामध्ये भगवंताचा अवतार झाला आहे म्हणे, देव अवताराला आला आहे. कसं काय, खरं आहे का. ते सगळे चर्चा करायला लागले. कुठं, काशीमध्ये बसू, गंगेच्या काठावर. मग चर्चा करता करता एकाने सांगितलं, हे सगळं खोटं आहे, असं कुठं असतं का, भगवान कुठं असं गोकुळात अवताराला येत असतात का, गवळ्याच्या घरात येत असतात का, आणि यायचं झालं असतं तर आम्हाला सांगितलं नसतं का, विद्वान ना, आम्हाला विचारल्याशिवाय असं कसं काय होईल, असलं कुठं असतंय काय म्हटले. मग एकमेकामध्ये चर्चा झाली, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. मग आता कोणीतरी जाऊन सांगितलं पाहिजे. एकाने सांगितलं, ही जबाबदारी मी घेतो, मी जातो आणि सांगतो सगळ्या गोकुळवासियांना, ज्याला तुम्ही कृष्ण परमात्मा म्हणायला लागलात ना, हा परमात्मा नाही हे मी सांगतो. मुक्काम करत 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 तो गोकुळामध्ये आला, नंदबाबाच्या दारामध्ये आला. आणि मग नंदबाबाच्या दारात आला. नंदबाबाला आनंद झाला, कुणीतरी एक विद्वान पंडित ब्राह्मण आलेला आहे. दोघांनी एकदा नंदबाबांनी नमस्कार केला, खुर्ची वगैरे टाकली, पूजा वगैरे केली, यशोदेनी पाद्यपूजा वगैरे केली. दोन्ही हात जोडले आणि विचारलं, कसं काय येणं केलं, कसं काय येणं केलं. आता इथं मुद्दा आहे माझा महत्त्वाचा, नीट ऐका. कसं काय येणं केलं. त्या विद्वान पंडित ब्राह्मणांनी सांगितलं यशोदेकडे बघून, यशोदेला आणि नंदबाबांना, हे पहा, तुमच्या घरामध्ये जे लहान लेकरू आहे की नाही, ज्याला बाळकृष्ण बाळकृष्ण म्हणता, आणि सगळे जे त्याला देव म्हणायला लागलेत का नाही, ते देव नाही हे सांगायला काशीहून आलो आहे. काय गरज आहे का हो. काही काही लोकांना असले कुठाने करायची फार सवय असते महाराज. तो देव नाही हे सांगायला आलो आहे. हा शब्द ऐकल्याबरोबर यशोदेला एकदम जो सात्विक संताप आला. आणि यशोदेनी सांगितलं, हो विद्वान पंडित ब्राह्मण, नीट ऐका, आमच्या घरामधले असलेला बाळकृष्ण देव नाही हे सांगायला तुम्ही आला म्हणतात ना, आम्ही त्याला देव म्हणतच नाही. जे देव म्हणत असतील त्यांच्याकडे जा. इथं माझा मुद्दा आहे. आम्ही त्याला देव म्हणत नाही. याचं कारण एक सूक्ष्म असं सांगितलं आहे. आता इथं सांगतो, जेव्हा भगवान अवताराला येणार होते, हे सगळं ठरलेलं आहे, तेव्हा यशोदेने अगोदरच देवाला एक विनंती केली होती. देवा, माझी तुला एकच विनंती आहे, तू अवताराला आल्यानंतर तू देव आहे असं माझ्या मनाला कधी वाटू देऊ नको. कारण मला तुझ्यावर आई म्हणून प्रेम करायचं आहे, देव म्हणून प्रेम करायचं नाही. मला तुझ्यावर आई म्हणून प्रेम करायचं आहे, वात्सल्य भावाने प्रेम करायचं आहे. मला देव म्हणून प्रेम करायचं नाही आहे, आई म्हणून प्रेम करायचं आहे. मुद्दा माझा इथंच संपून जातो. मी कृष्णचरित्र वाढवत नाही. पुढं काय झालं, कसं झालं, काय झालं, याच्यात आत्ता मला गुंतायचं नाही. मुद्दा काय आहे माझा, ऐका. मला तुझ्यावर आई म्हणून प्रेम करायचं आहे. विठ्ठलपंतांना माझ्या पोटी जन्माला आलेली ही लेकरं परमात्मा आहे हे माहीत नव्हतं का. तुम्ही जरा जुना दृष्टांत काढा. रामानंद स्वामींनी ज्यावेळेस त्यांना गृहस्थाश्रम घ्यायला सांगितलं, त्यावेळेस बोलताना हे शब्द वापरलेत ना, हिच्या पोटी 4 जी जन्माला येणार आहेत ते परमात्मा आहेत, असाच दिला होता ना आदेश. जो गुरु आदेश झाला त्या आश्रमामध्ये जे झाला, संन्यासाश्रम सोड, विसर्जित करा, तो घृतकुंभ संभव, अमुक तमुक सगळं केलं. आणि हा गृहस्थाश्रम स्वीकारा. का स्वीकारा. हिच्या पोटी 4 पुत्र जन्माला जे येणार आहेत ते साक्षात परमात्मा आहेत. ही जाणीव विठ्ठलपंताला नाही आहे, अशातला भाग नाही आहे. पण विठ्ठलपंत मात्र या 4ही मुलांवर पिता म्हणून प्रेम करतायत. ही 4ही मुलं माझी पुत्र आहेत अशा दृष्टीने प्रेम करतायत.
हे जे नातं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि मग विठ्ठलपंत विचार करतात हे परमात्मा आहे हे मलाही माहीत आहे, याला उपनयन संस्काराची किंवा अन्य कोणत्याही विधिनिषेधाची याला संबंध नाही हे मलाही माहीत आहे. पण ज्यावेळेस मृत्यू लोकामध्ये जन्म होतोय आणि माझ्या पोटी ही बघा विठ्ठलपंतांची पोरं असं म्हणून ज्यावेळेस होतायत, लोक जे बोलत असताना हे देव आहेत असं म्हणून लोक बोलत नाही आहेत. इथं जी लोक आहेत ती कोण काय म्हणतात, ही विठ्ठलपंताची संन्याशाची पोरं म्हणतात, अमुक तमुक काय जे असेल ते असेल, विठ्ठलपंतांची मुलं म्हणतायत ना. मग विठ्ठलपंतांची मुलं म्हटलं की यांच्या पितृत्वाची जबाबदारी माझ्यावर आली. आणि पितृत्वाची जबाबदारी ज्यावेळेस माझ्यावर येते तेव्हा पित्याची जी कर्तव्य आहे ती मी पालन केली पाहिजे. माझं कर्तव्य आहे माझ्या मुलाचा उपनयन संस्कार करणं, हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे माझं कर्तव्य असल्यामुळे त्या कर्तव्याची चिंता विठ्ठलपंतांना लागली. मुद्दा माझा इथं आहे. आणि हेच नामदेवराय सांगतात, मी जे आत्ता विस्ताराने केलं तेच नामदेवराय सांगतात, झाली उपवर व्रतबंधा योग्य उभयता उद्वेग चिंता तोरे. चिंता लागायला लागली, कसा हा उपनयन संस्कार होईल. त्या चिंतेचं स्वरूप असं सांगितलंय, जाती कुळा वेगळी पडी येली निराळी. विठ्ठलपंतांच्या चिंतेचं स्वरूप बघा, जाती वेगळा निराळी, जाती वेगळी पडी येली निराळी, जाती कुळा वेगळी पडी येली निराळी, माझी वंशावळी प्रायश्चित्त. विठ्ठलपंत म्हणतात की मला जातीतून या लोकांनी बाहेर काढलं, मला वाळीत टाकलं. आता हा सगळा देहदृष्टीने चाललेला विचार आहे. पुन्हा सांगतो, देहदृष्टीने ज्यावेळेस विचार चालतो तेव्हा आश्रमाचा, वर्णाचा, लिंगभेदाचा विचार करावाच लागतो. जेव्हा आत्मदृष्टीने विचार करायचा असतो तेव्हा आश्रमाचा, देहाचा, लिंगभेदाचा हा कोणताही विचार येत नाही. पण दृष्टी कोणती चालली आहे हे लक्षात घ्या. इथला जो आता कधी कधी असे अनेक प्रश्न निर्माण होतात, पण इथं दृष्टी कोणती चालली आहे हा देहदृष्टीने चाललेला विचार आहे ना. आणि देहदृष्टीने ज्यावेळेस विचार चालतो त्यावेळेस हे शब्द मुखातून बाहेर येत असतात. जाती कुळा वेगळी पडियेली निराळी. विठ्ठलपंत म्हणतात मला या जाती कुळाच्या बाहेर काढलं, माझी वंशावळी प्रायश्चित्त. आता याच्यातून बाहेर काढलंय आणि जोपर्यंत उपनयन संस्कार होत नाही तोपर्यंत मला जातीत घेतलं जाणार नाही, समाजात घेतलं जाणार नाही. आणि मग मला समाजात जर नाही घेतलं तर मग माझी ही वंशावळ पुढं चालायची कशी. माझा वंश चालावा किंवा माझी परंपरा चालावी, माझा वंशवळ चालावी ही प्रत्येकाची एक इच्छा असते. एक प्रत्येकाची एक अनामिक अशा पद्धतीची इच्छा असते. आणि मग काय करावं याच्याकरता विठ्ठलपंतांनी काय केलं ऐका. चरित्राचा भाग आहे, चरित्राच्या दृष्टीने ऐका. चरित्राचा भाग हा चरित्राच्या दृष्टीने ऐकावा आणि चरित्राच्या पाठीमागं असलेलं तत्त्वज्ञान हे आत्मतत्वाच्या दृष्टीने ऐकावं. म्हणजे दोन मी मागेच बोललोय पहिल्या दिवशी, चरित्र हे देहदृष्टीने असतं आणि तत्त्वज्ञान हे आत्मदृष्टीने असतं. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही चरित्र ऐकता तेव्हा त्याला देहदृष्टीची भूमिका लावावी लागते आणि जेव्हा तुम्ही तत्त्वज्ञान ऐकता तेव्हा त्याला आत्मदृष्टीची भूमिका लागावी लागते. ज्ञानोबारांचं चरित्र ऐकताना एक भूमिका देहदृष्टीनेची वापरा की नेमकं कशा पद्धतीने प्रसंग जीवनामध्ये घडले, आणि ज्ञानोबारांचं चरित्र ऐकताना दुसरी भूमिका आत्मदृष्टीची लावा की या सगळ्या प्रसंगामध्ये माणसाने कसं स्थिर असावं. अशा दोन्ही पद्धतीने झालं. आता काहीतरी केलं पाहिजे याच्याकरता. असं निवांत राहून थांबणं जमायचं नाही. आपल्या घराची ही घडी नीट बसवायची असेल तर कसं होईल, काय होईल, सगळं देवावर टाकून थांबता येणार नाही. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. दोघं पती पत्नी विचार करतायत. रुक्मिणींनी सांगितलं हो बरोबर आहे, असं बसून जमायचं नाही. आपण किती जरी गाव सोडून गेलो, कुठं जरी गेलो तरी हा विचार आपल्या मनात राहणारच आहे. आपण आजही ही लोक नावं ठेवतात म्हणून अन्य कुठं गेलो तरी उपनयन संस्कार हे कुठं जरी गेलं तरी करावंच लागणार आहे. पुढं विवाह संस्कार हे कुठं तरी करावेच लागणार आहेत. मग याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. शेवटी विठ्ठलपंतांनी काय केलं, मिळविले द्विज केली ब्रह्मसभा. नामदेवरांचं प्रमाण ऐका. मिळविले द्विज केली ब्रह्मसभा क्षमा अपराध करा दिनाचा. विठ्ठलपंतांनी सगळे द्विज आळंदीतले एकत्रित केले. जी विद्वान पंडित ब्राह्मण मंडळी आहेत ती सगळी एकत्रित केली, ती ब्रह्मसभा उपस्थित केली
आता सभा कशाला म्हणायचं, ब्रह्मसभा कशाला म्हणायचं, या सभेमध्ये कोणते विषय मांडावेत, या सभेमध्ये कोणत्या विषयावर निर्णय व्हावा, याचं एक स्वतंत्र चिंतन वैकुंठवासी वक्ते बाबांनी मुक्ताई दर्शनमध्ये केलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या. मला आत्ता ते सभेचे सगळे निर्देश सांगायचे नाहीत. सभा कशी असावी, सभेमध्ये कोणत्या पद्धतीने चर्चा चालावी, सभेमध्ये सभा करत असताना न्याय देणाऱ्याचं अंतःकरण कसं असावं, ज्याच्यावर अन्याय घडलेला आहे त्याची भूमिका कशी असावी, हे सगळे निर्णय केलेले आहेत. आणि जरा पुढं सांगू, हे सगळं का सांगायला लागलो, मी सगळा विस्तार करत नाही, पण वक्ते बाबांनी एक वाक्य असं लिहिलं आहे की विठ्ठलपंतांनी घेतलेली जी ब्रह्मसभा होती ती ब्रह्मसभाच नाही म्हटले, की ज्या ब्रह्मसभेमध्ये असा निर्णय दिला का नाही ती ब्रह्मसभाच नव्हती म्हटले. पुढं बोलतो मी त्या संबंधाने. म्हणून ब्रह्मसभेचे काही लक्षणं सांगितलेली आहेत. ब्रह्मसभेची कशी लक्षणं असावी, ब्रह्मसभा घ्यायची म्हणजे ती ब्रह्मसभा करणारी मंडळी कोणत्या अंतःकरणाची पाहिजेत, इथून सुरुवात केली वक्ते बाबांनी. असो, वैकुंठाशी दांडेकर मामांनी त्याच्यावर छान लिहिलं आहे, शंकर महाराज खंदारकरांनी त्याच्यावर छान लिहिलं आहे. चला पुढं, सगळी ब्रह्मसभा बोलविली. ब्रह्मसभेमध्ये विठ्ठलपंतांनी क्षमा अपराध करा दिना हात जोडले. क्षमा करा, अपराध करा, माझा पदरात टाक घ्या, माझ्यावर या दिनावर कुठंतरी माझ्यावर कृपा करा. का? मान्य आहे माझी चूक झाली, संन्यासाश्रम घेऊन पुन्हा मी गृहस्थी झालो, मला 4 मुलं झाली, ही शास्त्रदृष्ट्या तुमच्या दृष्टीने चूक आहे, हे मी मान्य करतो. पण मी हे सगळं केलं ते माझ्या इच्छेने केलं नाही, गुरु आज्ञेने केलं. हे तुम्हाला मान्य नाही, हेही मला मान्य आहे. बघा विठ्ठलपंतांचं बोलणं, हे सगळं मी केलं ते गुरु आज्ञेने केलं, हे मी माझ्या मनाने केलं नाही आहे. पण मी केलेली ही कृती तुम्हाला मान्य नाही, कारण तुम्ही शास्त्रप्रमाण मांडणारी मंडळी आहात आणि मी गुरुप्रमाण मांडणारा माणूस आहे. कशी अडचण कुठं झाली आहे बघा. म्हणून मी म्हणतो की ब्रह्मसभा सांगणारी किंवा ब्रह्मसभेमध्ये असलेली सगळी विद्वान मंडळी ही शास्त्रप्रामाण्यातली आहेत आणि विठ्ठलपंत मात्र गुरुप्रामाण्यातली आहेत. आणि शेवटी विठ्ठलपंतांनी विचार केला की आपण सुद्धा जरी गुरुप्रमाण आपल्याला मांडलं, गृहस्थ आश्रम स्वीकारला, गुरूंनी आज्ञा दिली, गृहस्थ आश्रम स्वीकारला, पण गृहस्थ आश्रम सुद्धा शास्त्रमान्यतेने करावा लागेल ना. आता कुठे आहेत गुरु मला सांगायला? अडचण कुठं झाली विठ्ठलपंतांची बघा. म्हणून मी दोष देत नाही कुठं, पण मला असं वाटतं रामानंद स्वामींनी संन्यासाश्रमातून गृहस्थामध्ये जा अशी आज्ञा केली, मान्य आहे. पण गृहस्थामध्ये आल्यानंतर मात्र विठ्ठलपंतांना शास्त्रप्रमाणच मान्य करावं लागणार ना. आता इथं कुठं गुरुप्रामाण्यता लावणार? त्यांनी फक्त एकच आज्ञा दिली आहे, तू गृहस्थीमध्ये जा. त्यांनी असं सांगितलं नाही तुझ्या मुलाला उपनयनाची गरज नाही, ते सांगितलं असतं तर तेही केलं असतं. आलं का अडचण मुद्दा? इथं मात्र उपनयनाची गरज जी दाखवली जाते तिथं ते रामानंद स्वामींनी तो कुठं सांगितलं होतं? रामानंद स्वामींनी एवढंच सांगितलेलं होतं की संन्यासाश्रम विसर्जित करा, त्याला केलेला तो सगळा विधी केला आणि गृहस्थ आश्रमामध्ये जा, ही माझी आज्ञा आहे. ही मला कुणी सांगितली? विश्वनाथांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे तू जा. बरं, तिथं शंका आहे, भय आहे. तुम्हाला आठवतंय का बघा, मी मागं बोललो होतो, विठ्ठलपंतांच्या मनामध्ये निर्माण झालेलं जे भय आहे त्या भयावरही काय बोलले होते रामानंद स्वामी? आपल्या मनामध्ये भय मानू नका, जगदीश साह्य, तुला जगदीशाचं साह्य मिळेल, भय मानू नकोस, भीती बाळगू नकोस. हे सगळं खरं आहे हो, पण येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय ना. आणखीन पुढं बोलतो, प्रारब्ध जसं असेल तसं होतं, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण आलेल्या प्रसंगाला मात्र ज्याच्यावर प्रसंग येतोय त्याला फेस करावं लागतं ना, त्याला तोंड द्यावं लागतं ना. हे प्रारब्धाने आहे हे मान्य आहे, नाही असं नाही, कोण म्हणतं नाही मान्य, पण तोंड द्यावं लागतं. ज्याच्यावर प्रसंग येतो त्यालाच आहे. प्रसंग कोणी कोणाचा आपल्याकडे म्हटलं जातं. आता आपण ते आजारी माणसाला भेटायला जातो, काय त्याचं दुखणं अमुक तमुक असतं, आपण त्याला म्हणतो अहो, मग तो म्हणतो अहो बघा ना मी इतकं सगळं केलं ना, असं कसं काय घडलं अमुक तमुक म्हणतो. मग आपण काय म्हणतो, अहो जे नशिबात आहे ते होणार आहे म्हणून जातो. पण त्या दुखण्याचं दुखणं सहन करणं त्यालाच आहे ना. ते काय आपण सहन करू शकत नाही, आपण नाही करत. आपण काय करतो, फार तर 2 सफरचंद घेऊन जातो, एक तिथंच खातो आपण, त्याच्या समोर बसून त्याला खायचं नसतंय, आणि एक त्याच्याजवळ बसलेल्या माणसाला खायला देतो. हे आणलेले 2 सफरचंद संपले. पण सहन जे आहे, माझा मुद्दा इथं आहे, ज्याच्यावर प्रसंग आहे त्याला ते सहन करावं लागतं. माझा मुद्दा इथं आहे.
ते कोणी कुणाचं हिरावून घेऊ शकत नाही, ते कोणी कुणाचं ते घेऊ शकत नाही, कोणी दुःख वाटून घेऊ शकत नाही, ते त्यालाच भोगावं लागतं, दुसऱ्याला कुणाला भोगता येत नाही. तसंच जर असे मग ते आता हे वाढेल माझ्याकडून प्रकरण फार मोठं. त्याला दोन संगती लावलेल्या आहेत. आपलं प्रारब्ध कोणी दुसरं भोगू शकत नाही, याला दोन संगती लावलेल्या आहेत. एक संगती संतांच्या बाबतीत फक्त एवढा याला हे आहे, अपवाद आहे. संतांच्या बाबतीत असं सांगितलं आहे की त्यांना प्रारब्ध भोगायची गरज पडत नाही. याची दोन कारणं. एक तर प्रारब्ध भोगायची गरज पडत नाही म्हणजे प्रारब्ध त्यांनाहीच लागतं, परंतु त्या भोगाची जाणीव त्यांना राहत नसते, एक. आणि दुसरी गोष्ट असं सांगितलं जातं त्यांच्यावरचे भोग भगवान भोगत असतात. अंबऋषीसाठी झालं, इथं प्रमाण आलं. दिलाय शाप कोणाला? अंबऋषीला. ते दुर्वासानी आपण कथा ऐकतो, बार्शीकरांना पाठच आहे. बार्शीत राहून जर अंबऋषी राजा कोण माहीत नाही म्हटलं तर बार्शीकर कसं लावावं हा प्रश्न आहे. आपण बार्शीकरांना माहीत नाही म्हणल्यानंतर काय उपयोग आहे आपल्याला? अंबऋषी राजा आपल्याला माहीत आहे, त्याची कथा माहीत आहे, आपण भगवंत मंदिरात बसलोय. आता मुद्दा असा आहे, पण या स्थितीतून जात असताना विठ्ठलपंतांनी दोन्ही हात जोडले आणि सर्व ब्रह्मसभेला विनंती केली, माझ्याकडून चूक घडली आहे, अपराध घडला आहे, मला क्षमा करा. सांगाल ते मान्य म्हणती साही जणे. आता ऐका, तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य आहे. सुची हे करणे पतितासी. तुम्ही ब्रह्मवृंद आहात, अधिकारी आहात. विठ्ठलपंतांनी दोन्ही हात जोडले आणि सांगितलं माझ्याकडून अपराध घडलाय, माझी चूक झाली आहे, क्षमा करणं. एखाद्याने अपराध मान्य केल्यानंतर त्याला क्षमा करणं हे ब्रह्मसभेमध्ये असलेल्या न्याय देणाऱ्या माणसाचं कर्तव्य असतं. परंतु ते करत असताना तुम्ही म्हणता ना की काही ना काहीतरी त्याच्याकरता दंड भोगावा लागेल. सांगाल ते करा, तुम्ही सांगाल ते मान्य. आता बघा कशी स्थिती आहे. तुम्ही जे सांगाल ते आम्हाला मान्य आहे. सुची हे करणे पतितासी ही विनंती केली. विनंती केल्यानंतर सगळे ब्रह्मवृंद एकत्रित जमले. विठ्ठलपंतांची विनंतीच एवढी आहे की तुम्ही सांगाल तो दंड मी भोगायला तयार आहे, फक्त माझ्या मुलांवर उपनयन संस्कार करून घ्या, माझ्या मुलांची मुंज करून घ्या, मला जातीत घ्या. असा एक सरळ साधा अर्थ सांगतो. काही मी मान्य आहे. मान्य म्हटल्यानंतर हे सगळे ब्रह्मवृंद एकत्रित आले. काय करायला लागले? नामदेवराय वर्णन करतात. पाहातील ग्रंथ स्वभाव सभाश्रेष्ठ महाजन वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक. सगळेच्या सगळे हे वैदिक ब्रह्मवृंद मंडळी एकत्रित आली आणि सगळे ग्रंथ पाहायला लागली. आणि ग्रंथ पाहायला लागली. ग्रंथ पाहत असताना एकाने सांगितलं, तू केलेली जी काही पातित्य आहे याला कोणत्याच पद्धतीने दंड इथं दिलेला नाही, पण एक मात्र दंड सांगितलाय. एक सांगितलाय, कोणता? देहांत प्रायश्चित असे या बोलिले विचारुनी भले हित करा. त्या ब्रह्मवृंदांनी सांगितलं देहांत प्रायश्चित एवढाच तुला दंड आहे. बघ, विचारुनी भले हित करा. विचार करा. आपल्या मुलाचं हित व्हायचं असेल तर विचार करा आणि देहांत प्रायश्चित स्वीकारा. सगळ्या ब्रह्मसभेने निर्णय दिला. विठ्ठलपंतांनी हे ऐकलं. ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया काय? देहांत प्रायश्चित ही सामान्य दंड नाही आहे महाराज. ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया विठ्ठलपंतांची अशी आहे, श्रीपाद म्हणती अवश्य करीन देह हे दंडीन अनुतापे. स्वधर्माप्रती असलेली निष्ठा काय ही याच्यातून दिसून येते. स्वधर्मानुचरण ज्याला म्हटलं जातं ते दिसून येतं. श्रीपाद म्हणती, श्रीपाद या शब्दाचा अर्थ विठ्ठलपंतच. आपण मागे बोललोय, श्रीपाद म्हणणं काय, चैतन्य स्वामी म्हणणं काय, विठ्ठलपंत म्हणणं काय एकच आहे. आपण मागे बोललोय याच्यावर. श्रीपाद म्हणती अवश्य करीन देह हे दंडीन अनुतापे त्रिवेणी संगमी घालीन करवती पूर्वस्थिती वितरागे. काही हरकत नाही. तुम्ही म्हणताना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, हरकत नाही. हे प्रायश्चित्त करायला मी तयार आहे. विठ्ठलपंत तिथून निघतात. ज्ञानेश्वरीतली एक ओवी सगळ्यांच्या मुखातून या प्रसंगावर सांगितली जाते. शास्त्र म्हणी जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणवे विषयी विरू. ज्ञानेश्वरीतली ही ओवी या सगळ्या प्रसंगाला लागू पडते. असे अनेक महात्म्यांच्या मुखातून आलेले शब्द आहेत.
शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने सांगितल्यानंतर ते राज्यही तृण मानावं अशी आपली शास्त्र मर्यादा भारतीय संस्कृतीत ती सांगितली जाते. विठ्ठलपंतांनी ते ऐकलं. शास्त्र निर्णय असा दिलेला आहे, देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय दिला ना काही हरकत नाही. विठ्ठलपंत तिथून निघतात, आपल्या सिद्धबेटातल्या त्या झोपडीमध्ये येतात. सगळा विषय आपल्या पत्नीला सांगतात, रुक्मिणीला सांगतात. आपली मुलं पुढं उपनयन व्हावं आणि आपला हा जो वंश आहे, आपल्या पूर्वजांनी चालत आलेली जी परंपरा आहे ती व्यवस्थितपणे चालावी वाटत असेल तर याच्याकरता आपल्याला मात्र हे प्रायश्चित्त स्वीकारावं लागणार आहे. आणि ते प्रायश्चित्त आहे देहांत प्रायश्चित्त. याचा अर्थ आपल्याला हे सोडून निघावं लागणार आहे. दोघांनी तो निर्णय पक्का केला. देहांत प्रायश्चित्त या शब्दाचा अर्थ आहे आपला जीव द्यायचा आहे. आपल्या मुलांची आणि आपली कायमची ताटातूट आता होणार आहे. कधी जायचं, कुठं जायचं? प्रयागला जायचं. त्रिवेणी संगम सांगितलं आहे. त्या प्रयागमध्ये आपला देह समर्पित करायचा आहे. मला अशा पद्धतीची ही शिक्षा दिलेली आहे, मला निघावं लागणार आहे. तुझं काय म्हणणं आहे? बघा विठ्ठलपंतांचं रुक्मिणीला बोलणं, याच्यातही किती बारकावा सांभाळला आहे. तुझं काय म्हणणं आहे? रुक्मिणींनी सांगितलं, पत्नीचा हा धर्म असतो, जिथं जिथं पती तिथं तिथं पत्नी. हा धर्म आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. ठीक आहे, उद्या जाऊया. रुक्मिणींनी सांगितलं, एक काम करा. दुसरा दिवस उजाडला आणि उजाडल्यानंतर रुक्मिणींनी सांगितलं विठ्ठलपंतांना, एक काम करा, कुठून तरी आज थोडंसं जे काही लागणारं पुरणपोळी करता लागणारं धान्य आहे ते कुठून तरी घेऊन या, शिदा घेऊन या. विठ्ठलपंत जातात, भिक्षा मागतात. पुरणपोळी करता लागणारी जी सामुग्री आहे ती सगळी सामुग्री आणली जाते आणि रुक्मिणीने आपल्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला. पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला. निवृत्तीनाथ जे काही नियमाचं आहे ते उरकून येतात, ज्ञानोबा उरकून येतात, सोपान काका येतात. मुक्ताबाई अगदी लहान आहे ना, तसा जर वयाचा विचार केला तर 8, 6, 4 आणि 2. कारण निवृत्तीनाथांच्या उपनयनाची चर्चा चालू आहे. उपनयन हे 8व्या वर्षी असतं. 8व्या वर्षी उपनयन आहे आपल्याकडे त्याच्यातही काही फरक जे केले जातात. 8व्या वर्षी ब्राह्मणाचं उपनयन 8व्या वर्षी सांगितलं जातं, क्षत्रियाचं उपनयन 10व्या वर्षी सांगितलं जातं, वैश्याचं उपनयन 12व्या वर्षी सांगितलं जातं. जे काही धर्मशास्त्राचे नियम आहेत, मला त्याच्यात खोलात पडायचं नाही आत्ता. त्या दृष्टीने जर विचार केला तर, वयांचा विचार केला तर, एक 8 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज आहेत, त्यातल्या त्यात मोठे. तसं बघायला गेलं तर 8 वर्षाचा मुलगा मोठा हा शब्दही आपल्याला आपल्या दृष्टीने तर जुळतच नाही. 8व्या वर्षी कुठं मोठं? आता अलीकडल्या काळात 80व्या वर आलं तरी मोठं नाही, अशी स्थिती आहे आज. म्हणजे वयाने मोठा झालेला असतो पण बुद्धीने झाला का नाही याच्यावर शंकाच आहे. पण 8 वर्ष म्हणजे काय असतं हो? 8 वर्षाचे निवृत्तीनाथ, 6 वर्षाचे ज्ञानोबाराय, 4 वर्षाचे सोपान काका, 2 वर्षाची मुक्ताबाई, ही 4 भावंड काय जे नित्यक्रम आपल्याला सांगितलेला वडिलांनी जो सांगितलेला आहे ते करत होती. ते करून आल्यानंतर मुक्ताबाई थोडीशी घरामध्ये आत येते आणि पाहते तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक. मुक्ताबाईला आश्चर्य वाटायला लागलं आणि मुक्ताबाईंनी एकदम विचारलं, का ग आई, आज काही सण आहे का? आज सण आहे का? कारण सणावाराला सुद्धा पुरणपोळी मिळेल का न मिळेल याची शंकाच होती. सण आला तरी पुरणपोळी कधी ज्ञानोबारायांना बघायला मिळाली नाही. सण आला तरी मुक्ताबाईला कधी पुरणपोळी खायला मिळाली नाही. आणि त्या मुक्ताबाईच्या डोळ्यासमोर आज पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला होता. मुक्ताबाईंनी एकदम उत्सुकतेने विचारलं, आई आज आपल्यात सण आहे का ग? बरं सण असेल तर कुठं बाहेर जाणवत नाही सण आहे म्हणून. आज असला कसला सण आहे मला कळेना, पुरणपोळी का? रुक्मिणी मातेला काय उत्तर द्यावं कळेना. रुक्मिणीने सांगितलं, मुक्ते गब्बस, बडबड करू नको, मला काम करू दे. गब्बस म्हटले, काम करू दे मला. बाकी सगळी तयारी चालू आहे. या सगळ्या प्रसंगाकडे निवृत्तीनाथ महाराज थोड्या तटस्थ वृत्तीने पाहत होते आणि निवृत्तीनाथांच्या लक्षात येत होतं की आज काहीतरी वेगळं आहे. एरवी आपल्यासारख्या गरीब माणसाला अशा पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्यासारख्याच्या घरामध्ये शक्य नाही.
आणि ज्या अर्थी आई वडील आपले आज जर पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहेत तर काहीतरी वेगळं आहे. आज एका तटस्थ वृत्तीने हे बघणारी निवृत्तीनाथ. एकीकडे रुक्मिणी माता पुरणपोळीचा स्वयंपाक करते आहे, पण तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. का? तिला असं वाटतंय की माझ्या लेकरांना माझ्या हातून हे शेवटचा घास जातोय. आणि स्वयंपाक चालू आहे. सगळ्या मुलांना आपापली कर्म उरकून यायला सांगितली. दुपारी 12 वाजता स्वयंपाक तयार झाला. नैवेद्याचं ताट तयार केलं. रुक्मिणीने निवृत्तीनाथांना सांगितलं, निवृत्ती, हा नैवेद्य सिद्धेश्वराला जाऊन दाखवून आण. आपल्याकडे नियम आहे, आपण केलेला स्वयंपाक नैवेद्याच्या रूपामध्ये भगवंताला दाखवावा आणि मगच तो ग्रहण करावा. आहारशास्त्राचे नियम याला सांगितले जातात. अलीकडल्या काळामध्ये नको त्या शंका त्याच्यावर घेतल्या जातात, ती गोष्ट निराळी. परंतु नैवेद्य या शब्दाचा अर्थ नेमकं काय असतो? नैवेद्य शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ असा सांगितला जातो, आपण केलेल्या स्वयंपाकाला भगवंताच्या समोर समर्पण करणं, म्हणजे आपण केलेल्या स्वयंपाकातले सगळे दोष बाजूला काढून निर्दुष्ट अशा पद्धतीचं अन्न प्रसादाच्या रूपाने भगवान आपल्याला देतो, तो नैवेद्य. नैवेद्य दाखविल्यानंतर त्याला प्रसाद हे नाव येतं. नैवेद्य दाखवायच्या अगोदर कोणी प्रसाद म्हणत नाही त्याला. आणि दुसरा अर्थ असा आहे की जे आपलं आहे ते देवाचंच आहे, ते देवाला द्यावं आणि मग देवाकडनं ते घ्यावं. आपल्या समोर जे आहे ते देवाचंच आहे, हे देवासमोर ठेवावं आणि देवाच्या आदेशाने आपण स्वीकारावं, हा त्यातला दुसरा अर्थ आहे. निवृत्तीनाथ नैवेद्य दाखवून येतात. 4ही मुलं रांगेमध्ये बसतात. मुक्ताबाईंनी मुक्ताबाई म्हणायला लागली, आई, एरवी मी रोज तुझ्याबरोबर जेवत असते, पण पुरणपोळी आहे, मला अगोदर बसायचं आहे आज. 2 वर्षाची मुक्ताबाई हो. मुक्ताबाई पुढंच बसते. 4 मुलांना अगदी आनंदाने पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला खाऊ घातला. दुपारच्या वेळेला विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून काही पाठ करून घेतले, काही विष्णू सहस्त्रनामाची चिंतनं करून घेतली. योगवासिष्ठ महाभारतासारख्या ग्रंथाचं पुन्हा चिंतन त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात केली. हे मांडत असताना त्या मांडण्यामध्ये चर्चा मात्र अशी होती की माणूस जन्माला येतो आणि तो कधी ना कधीतरी जातो, आणि हे बोलत असताना मरण हे देहाला असतं, आत्म्याला कधीच नसतं. ही चर्चा त्या दिवशीच्या दुपारच्या पाठामध्ये चालली आहे. आत्मा कधी मरत नाही. का? कारण तो जन्मतच नाही. न जायते म्रियते वा कदाचिन. आत्मस्वरूपाचं चिंतन विठ्ठलपंतांच्या मुखातून या 4ही मुलांना ऐकायला मिळतं आहे. सायंकाळचा नित्य असणारी जी संध्या असते ती संध्या झाली. सायंकाळचं दिवावंदन झालं. सायंकाळच्या वेळेला दिवा लावला. जे काही करायचं असतं सायंविधी तो सगळा केला. आणि सायंविधी सगळा केल्यानंतर आता मुलं झोपायला निघणार. पण राहावे ना, मुलं झोपली की आपण निघून जायचं असं विठ्ठलपंतांनी सांगितलेलं. मुलं झोपली की आपल्याला निघून जायचं आहे. रुक्मिणीने 4ही मुलांना एकत्रित बसवलं आणि 4ही मुलांना एकत्रित बसवलं आणि रुक्मिणीने काही उपदेश करायला सुरुवात केली. अतिशय कारुण्यपूर्ण अशा पद्धतीचा प्रसंग आहे. रुक्मिणीने पहिली सुरुवात केली ती निवृत्तीनाथांकडे पाहून, आणि निवृत्तीनाथांकडे पाहून सुरुवात केली. आणि रुक्मिणी सांगायला लागली, निवृत्ती, मला तुला जे सांगायचं आहे ते नीट ऐक म्हटले. या सगळ्यांमध्ये तू मोठा आहेस, या सगळ्यांमध्ये तू मोठा आहे, तुझ्यावर जबाबदारी असतात. अरे पुढं भविष्यामध्ये या सगळ्यांचा सांभाळ तुला करायचा आहे. या तिघांची जबाबदारी तुझ्यावर आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या 2 तुझ्याकडे आहेत. एक ज्ञानाची जबाबदारी आहे आणि दुसरी मुक्ताची जबाबदारी आहे. याचं कारण असं आहे की ज्ञानदेवाला अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं सामर्थ्य निवृत्ती तुझ्यातच आहे, दुसरं कोणात नाही. त्यामुळे ज्ञानोबाने कोणताही प्रश्न विचारला तर त्याला कोणत्याही पद्धतीचा कंटाळा न करता तू उत्तरं देत राहा. आईने निवृत्तीनाथांना सांगावं, आईने ज्ञानोबाराकडे बघावं, सांगावं, ज्ञाना, मला माहीत आहे या जगामध्ये फार मोठं कार्य तुझ्याकडून होणार आहे आणि म्हणून ते कार्य करण्याचा एक पद्धतीचा आशीर्वादच मी तुला देते. रुक्मिणी सोपान काकाकडे पाहते आणि सांगते, हा अबोल आहे, हा मितभाषी आहे, हा जास्त बोलत नाही आहे. पण हा जास्त बोलत नाही पण स्थितप्रज्ञ वृत्तीने राहतोय. आणि याच्याकडे एक चांगला गुण असा आहे, सोपान काका हे एक व्यक्तिमत्व या 4 भावंडामध्ये असं आहे की ज्ञानोबारायांना जर काही सांगायचं असेल, ज्ञानोबारायांना काही सांगायचं असेल तर मुक्ताबाई सोपान काकांना म्हणायची की दादाला हे सांगा की.
मुक्ताबाई ज्ञानोबांना डायरेक्ट बोलत नव्हती, ती ज्यांच्या मार्फत जायची ते सोपान काका होते. पुढच्या चरित्रामध्ये पुढं काही दिवसानंतर मी चरित्र बोलेलच. त्या काळामध्ये गोरोबा काका असतील, त्या काळामध्ये चोखोबाराय असतील, त्या काळातले नामदेवराय असतील, त्या काळातले सावतामाळी महाराज असतील, या सगळ्या संतांनी सुद्धा असा विचार करावा, आपल्याला जर माऊलींना काही सांगायचं असेल तर ते माऊलींकडे डायरेक्ट जात नव्हते. ते काय करायचे, सोपान काकांना सांगायचे, सोपान काका माऊलीकडे जायचे. जणू काही सोपान काका हे एक असे मध्यस्थी होते की ते ज्ञानोबारांच्याही जवळचे होते आणि यांच्याही जवळचे होते, हे सोपान काका. आणि म्हणून रुक्मिणीने सोपान काकाकडे पाहिलं आणि सांगितलं, तू मितभाषी आहे सोपाना, परंतु तुला समज आहे. आणि चौथं, मुक्ताबाईकडे पाहिलं, ही मुक्ता अवखळ आहे, कधी कुणाला काय बोलेल सांगता येत नाही. ही मुक्ता अवखळ आहे, कधी कुणाला काही बोलेल सांगता येत नाही. आणि असं म्हणून निवृत्तीनाथांकडे बघावं सांगावं, निवृत्ती मला तुला एवढंच सांगायचं आहे, या मुक्ताला मात्र चांगलं सांभाळ, या मुक्ताकडे चांगलं लक्ष देऊ. कळे ना की हे काय चाललंय, कशाच्या चर्चा चाललेल्या आहेत. इतका असा पराकुटीचा निर्वाणीचा उपदेश काय हे सगळे करायला लागलेले आहेत. या सगळ्याची जाणीव थोडीफार का होईना नव्हे, चांगली जाणीव निवृत्तीनाथांना आहे. पण मुक्ताबाईला हे काही कळत नव्हतं, का चाललंय, कशाकरता बोलणं चाललंय काही माहीत नाही. सरते शेवटी हा उपदेश अखंड सुरू आहे. रुक्मिणीच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू येतात. विठ्ठलपंत हे सगळं ऐकत होते. विठ्ठलपंत मध्येच रुक्मिणीचा हात धरत होते आणि हात धरून जाणीव करून देत होते की याच्यात गुंतायचं नाही, आपल्याला पुढंच याच्यात गुंतायचं नाही, लवकर उरक, निघायचं आहे. याचा अर्थ विठ्ठलपंतांना ते हृदय नव्हतं अशातला भाग नाही, परंतु कर्त्या माणसाला आपल्या अंतःकरणात येणाऱ्या दुःखावर दगड ठेवावा लागतो आणि कर्तव्य परायणता पूर्ण करावी लागते. हे कर्त्या माणसाचं एक लक्षण असतं. विठ्ठलपंतांनी ते सगळं दुःख गिळलंय आतमध्ये. आता मात्र इथं रुक्मिणीची अशी द्विधावस्था झाली आहे, विठ्ठलपंतांच्या बरोबर जाणं हा पत्नी धर्म आहे आणि चारही मुलांना सोडून जाणं हा काही मातृधर्म आहे का? आपल्या 4 मुलांना सोडून टाकणं हा काही मातृधर्म आहे का? आता अशा द्विधा मनस्थितीमध्ये असलेली रुक्मिणी ह्या 4ही मुलांकडे पाहते आणि रुक्मिणीच्या मुखातून जे शब्द येतात ते शब्द फार सत्यमळनाथांनी फार चांगले वापरलेले आहेत. रुक्मिणीने विठ्ठलपंतांकडे पाहिलं आणि सांगितलं, कैसे ओढवले अदृष्ट आडवे बाळके दैवे अंतरली. कैसे ओढवले अदृष्ट आडवे, हे माझं कसलं अदृष्ट मला आडवं आलं, कसलं प्रारब्ध मला आडवं आलं की माझीच बालक माझ्यापासून अंतर पावायला लागली. हे कसलं दैव आहे. हे असलं दैव कोणत्याही आईच्या पोटाला येऊ नये, कोणत्याही आईच्या डोक्यावर येऊ नये. एखादा मुलगा घरातून गेला आणि गेला हे ठीक आहे, पण आपल्या मुलांना आपल्या डोळ्या देखत अनाथ करायचं आणि आपण निघून जायचं, असली विचित्र परिस्थिती जगातल्या कोणत्याच आईवर येऊ नये ही रुक्मिणी आकांत करून विठ्ठलपंतांना बोलते. कैसे ओढवले अदृष्ट आडवे बाळके दैवे अंतरली रुदन करिता अश्रुपातपुर लोटला दुस्तर महिवरी. रुक्मिणीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, गळगळा पाणी यायला लागलं. का माझ्या नशिबाला असं आलं आहे? विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, तुझ्या हे नशिबाला आलं म्हणतेस, परंतु मी तर काही याच्यापेक्षा कमी भोगलं आहे का? बरं, या दोघांच्या प्रपंचाचा जर विचार केला, मला कधी कधी प्रश्न असा पडतो की याच्या अगोदर केलेली इतकी समाजाने हेटाळणी आणि त्याच्यानंतर आलेला हा करुण प्रसंग, याच्यातून सुरू झालेला हा विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणीचा प्रवास, डोळ्यातून अश्रू येणार नाही तर काय होईल? रुदन करिता अश्रुपातपुर लोटला दुस्तर महिवरी. आणि बोलता बोलता रुक्मिणी म्हणायला लागली, मज्जन द्रुमाची हे 4 फळे, मज्जन द्रुमाची ही 4 फळे अमृताचे काळे तुटलिया. मज्जन जनाची ही 4 फळे, ही 4 फळं अमृताची काळे तुटलिया. ही 4 फळं या झाडापासून आज बाजूला होत आहेत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी नावाच्या या वृक्षापासून ही 4 फळं कायमची बाजूला होत आहेत. हे बोलता बोलता कोणा ते निरवू कोणा हाती देऊ निवृत्ती ज्ञानदेव सोपान हा. रुक्मिणी विचार करते की कोणाच्या हातात ही जबाबदारी देऊ. हे प्रसंग असा आहे की रुक्मिणीला प्रसंग असा पडतोय की ठीक आहे, आता मला जायचं आहे, मला प्रयागला जायचं आहे, देहांत प्रायश्चित्त घ्यायचं आहे, मला पतीच्या बरोबर जायचं आहे. परंतु जाताना एक साधी गोष्ट असते, आपण घरातून बाहेर निघालो
आपला मुलगा घरात आहे अशी कल्पना करा. आपल्या घरात कुणीतरी असतं आणि जाता जाता आपण म्हणतो लक्ष ठेवा बरं याच्यावर. समजा घरात नसतं तर शेजारी कुणीतरी असतं. आपला मुलगा समजा 8वी 9वीला आहे आणि मग आपण काय प्रसंग पडतो आपल्याला, दोघा नवरा बायकोंना कुठंतरी बँकेत वगैरे जायचं आहे, जाताना आपण शेजाऱ्यांना सांगतो याच्यावर लक्ष ठेवा बरं. रुक्मिणीला असा प्रश्न पडलाय, मला आयुष्य आता कायमचं सोडून जायचं आहे, कोणाला म्हणू लक्ष ठेवा, कोणाच्या हातात ही मुलं देऊ. बरं ही मुलं काही फार कळती आणि शहाणी झालीत अशातला भाग आहे का? 8 वर्षाच्या निवृत्तीनाथापासून ते 2 वर्षाच्या मुक्ताबाईपर्यंतचा जर प्रवास बघितला, ही कोणाच्या हातात द्यावी, कोण सांभाळेल यांना? असं आळंदीमध्ये कोण आहे की मी म्हणावं की माझी 4 पोरं आता तुमच्याकडे. बरं ही काही 1 तास 2 तासाकरता सोडून जायची नाही आहेत, कायमचं सोडून जायचं आहे ना. कोणाच्या हातात देऊ? मुक्ताबाईच्या डोळ्यातून अश्रू येतात. कोणा ते निरवू, कोणाला विनंती करू, कोणा हाती देऊ? निवृत्ती ज्ञानदेव सोपान हा, या निवृत्तीनाथाला ज्ञानदेवाला सोपानाला कोणाच्या हातात देऊ? आणि हे बोलत असताना विठ्ठलपंतांनी सांगितलं सगळं ठीक आहे, वेळ होती आहे, निघावं लागणार आहे आपल्याला, थांबायचं नसतं, अडकू नकोस. हे मायाजाळ, ही मोह माणसाला अडकून टाकत असतो. आपल्याला शास्त्र सांगेल ते सांडावे असं शास्त्राची आज्ञा आहे. शास्त्र मर्यादा आपण सांभाळणारी माणसं आहोत. गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला शास्त्र सांभाळावं लागणार आहे. ब्रह्मवृंदांनी आपल्याला आदेश दिलाय, देहांत प्रायश्चित्त, या 4ही मुलांना सोडून आपल्याला जावं लागणार आहे. रुक्मिणींनी सांगितलं तुम्ही कोणाला सोडून जायचं म्हणता? निवृत्तीला. माहिती आहे तुम्हाला निवृत्ती कोण आहे? स्वरूपे सुंदर वृत्तित्वे प्रशांत निवृत्ती हा आप्त केवी त्यागो. स्वरूपाने सुंदर असलेला आणि वृत्तीने प्रशांत असलेला हा निवृत्ती. निवृत्ती शब्दाचा इतका गोड अर्थ दुसरा कोणी करू शकणार नाही, कारण हे मुखातून जिच्या आलंय ती रुक्मिणी आहे. आपल्या मुलाचं वर्णन, आपल्या मुलाचे गुण किंवा आपल्या मुलाचे दोष जर चांगल्या पद्धतीने कोणाला कळत असतील तर या जगामध्ये केवळ आई आहे. आईला कळत असतं. आईने सांगितलं विठ्ठलपंतांना, रुक्मिणींनी सांगितलं तुम्ही काय म्हणता, हे सोड आणि चल. कुणाला सोडून? निवृत्तीला. तुम्हाला माहिती आहे निवृत्ती कोण? स्वरूपाने सुंदर असलेला, रूपाने सुंदर नाही, स्वरूपाने सुंदर असलेला. रूप हा देहाच्या संबंधाने असतं, स्वरूप हे तत्वाच्या संबंधाने असतं. ज्याचं स्वरूप सुंदर आहे आणि वृत्तीने जो प्रशांत आहे असा निवृत्ती केवी त्यागो. या निवृत्तीचा कसा त्याग करू? कोणत्या आईला? अहो साधी गोष्ट आहे. एखादं पोरग आपलं असतं, जरा लौकिकाच्या दृष्टीने बोलतो, कर्मधर्म संयोगाने समजा एखादा मुलगा अपंग आहे, एखादा मुलगा आंधळा आहे, एखादा मुलगा पांगळा आहे, एखादा मुलगा मतिमंद आहे. दाखवा अशी जगातली एकतरी आई की ज्या आईला आंधळा मुलगा आहे म्हणून नको वाटतं. असं आहे एखादी आई? पांगळा मुलगा आहे म्हणून नको वाटतं, आहे अशी एखादी आई? माझा मुलगा मतिमंद आहे म्हणून नको वाटतं, अशी एखादी तरी आगे आहे? नाही, या जगात अशी आईच नाही. असेल तर ती आई नाही. असं कोणी असेल तर ती आई नाही, आई म्हणून घेण्याची योग्यता नाही. इथं तर कोण आहे? हा निवृत्ती स्वरूपाने सुंदर आहे, वृत्तीने प्रशांत आहे. असा निवृत्ती केवी त्यागो. कसा त्याग करू? पुढं बोलते, माझा ज्ञानदेव जीवाचा विसावा लावण्याचा ठेवा केवी त्यागो. ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन पहा. माझा ज्ञानदेव जीवाचा विसावा, माझ्या जीवाची विश्रांती म्हणजे माझा ज्ञानोबाराय आहे, तो लावण्याचा ठेवा आहे. कसा त्याग करू याचा त्याग कसा करायचा? सौंदर्य द्वीपाचे लावण्य निधान धाकुटा सोपान केवी त्यागो. सौंदर्य द्वीपाचे, संपूर्ण द्वीपाचं सौंदर्य ज्याच्याकडे आहे आणि लावण्यवान जो आहे असा माझा मुलगा धाकटा असलेला सोपान कसा त्याग करू? निवृत्तीनाथाचं वर्णन आहे वृत्तीने शांत. ज्ञानोबारायचं वर्णन आहे जीवाचा विसावा. सोपान काकाचं वर्णन आहे धाकुटा पण लावण्याचा आणि सौंदर्याचा ठेवा असलेला. आणि सरते शेवटी रुक्मिणी म्हणते आहे परम सुकुमार चिद्रत्न कळिका मुक्ताई अंबिका केवी त्यागो. परम सुकुमार असलेली, परम सुकुमार, सुकुमार या शब्दाचा अर्थ नाजूक आणि परम या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. अत्यंत श्रेष्ठ असल्या पद्धतींचा नाजूकपणा जिच्याकडे आहे अशी चिद्रत्न कळिका. रुक्मिणीने आपल्या मुलीचं नाव ठेवताना असं सांगितलंय चिद्रत्न कळिका. चिद या शब्दाचा अर्थ चैतन्य. चैतन्य रूपी रत्नाची कळिका, चैतन्य रूपी रत्नाची कळिका
म्हणजे ही मुक्ताई आहे. आणि बोलताना सांगितलंय अंबिका, मुक्ताई अंबिका केवी त्यागो. या मुक्ताबाईचा त्याग कशा पद्धतीने करावा. घरा उलो पाहे फुटो पाहे नभ, उतो पाहे अंग श्रीगंगेचे. आकाश कोसळल्यासारखं झालंय. शेवटी सगळं एकवटलं आणि रुक्मिणीने निर्वाणीचा उपदेश केला. बाळानो, आता इथून पुढं ही पृथ्वी तुमचं अंथरूण आहे आणि हे आकाश तुमचं पांघरूण आहे. ही पृथ्वी म्हणजेच आपलं घर आहे, हे अंथरूण आहे असं लक्षात ठेवा. आणि हे आकाश म्हणजेच आपलं छत आहे, पांघरूण आहे हे लक्षात ठेवा. आणि या पृथ्वी मातेला मी विनंती करते, तू काही कर, माझ्या लेकराला नीट सांभाळ. आकाशाला विनंती करते, काही कर, माझ्या लेकराला नीट सांभाळ. आणि सरते शेवटी सिद्धेश्वराकडे तोंड करून रुक्मिणीने हात जोडले आणि सांगितलं, नारायणा, मी असं ऐकलंय की तू करुणा दयाळ आहेस, तू कारुण्य सिंधू आहेस, तू पतित पावन आहेस असं मी ऐकलंय. माझी विनंती एवढीच आहे. तू कृपा सिंधू आहेस असं मी ऐकलंय. माझी विनंती एवढीच आहे, माझ्यावर तुझी कृपा असो असं मी म्हणत नाही, माझ्या मुलांवर तुझी कृपा असो. माझं आयुष्य संपलंय आता, पण तुझा कृपा सिंधू शब्द, तुला जे कृपा सिंधू म्हटलं जातं, रुक्मिणी म्हणते मी कधी म्हणेल, ही आई तुला कृपा सिंधू कधी म्हणेल. माझ्या मुलांवर जर तुझी कृपा छत्र असेल तरच मी तुला कृपा सिंधू म्हणेल, नाहीतर म्हणणार नाही मी तुला कृपा सिंधू. जग तुला काही म्हणो, शास्त्र तुला काही म्हणो, शास्त्राने तुला नाव ठेवलं असेल कृपा सिंधू, जगाने तुला नाव ठेवलं असेल कृपा सिंधू, पण जोपर्यंत माझ्या मुलांवर तुझी कृपा होत नाही तोपर्यंत मी तुला कृपा सिंधू म्हणायला तयार नाही. आणि लक्षात ठेव, जर तुझी कृपा नसेल तर तुला या जगात कुणी कृपा सिंधू म्हणणार नाही म्हटले. हा एका आईचा तळतळाट आहे, लक्षात ठेव. रुक्मिणी मातेने सिद्धेश्वराकडे बघावं, बोलावं. विठ्ठलपंतांनी पुन्हा आवरलं. रुक्मिणी, उशीर होतोय, निघावं लागणार आहे. तरी रुक्मिणीला हे सोडवे ना. ही चर्चा आहे ती चर्चा अलौकिक अशा पद्धतीची आहे. ज्या उपनयन संस्कारामुळे विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातेला आपला देह समर्पित करावा लागला, ते उपनयन संस्कार खरंच आवश्यक आहेत का, ही चर्चा चालत असताना ज्ञानोबारायांची भाषा काय आहे आणि याच्यावर निवृत्तीनाथांचा विचार काय आहे, ही तर दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांना सांगावं, उपनयन संस्काराची गरज देहाला असते, आत्मतत्वाला कधीच नसते. ज्ञानोबारायांनी सांगावं, ज्या उपनयन संस्काराची गरज देहाला आहे तो देह जेव्हा मृत्यूलोकामध्ये जन्माला येतो तेव्हा आत्मस्वरूपाची जरी प्राप्ती झालेली असली तरीसुद्धा कालाच्या ओघामध्ये शास्त्र रक्षण करण्याकरिता उपनयन संस्कारसुद्धा का महत्त्वाचे आहेत. या दोघांची जी चर्चा आहे, या सगळ्या प्रसंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा आणि ज्ञानोबारांचा जो संवाद आहे तो संवाद अत्यंत गोड आहे. त्याचं चिंतन उद्याच्या प्रवचनामध्ये करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.